आज मी तुम्हाला पालकपासून एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे. रोज रोज मुलांना शाळेला काय डब्याला द्यायचा हाच प्रश्न आपल्याला पडलेला असतो. त्यासाठी मी आज एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती मिक्सरमध्ये बारीक करायची. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात ती बारीक केलेली पालक टाकायची. थोडं मीठ टाकायचं आहे. मळून घ्यायचं आहे ते चांगलं. जास्त पातळ असं मळायचं नाही, थोडंसं घट्ट असंच मळायचं आहे. आता आपण चांगलं मळून घेऊया ते. मळून झाल्यावर आपण ते 5 मिनटं ते झाकून ठेवणार आहोत. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्याच्यात आपण त्याची लाटी लाटून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराची तुम्ही ते बनवू शकता. बारीक, छोटी, पुरीसारखंही बनवू शकता. मी असं चपातीसारखं लाटून घेतले. ही झटपट होणारी रेसिपी, जास्त वेळही त्याला लागत नाही. मुलांना पण ही तुम्हाला फार आवडेल. नक्कीच ट्राय करा. आता आपण हे चांगलं चपातीसारखं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे, पूर्ण असं भाजून नाही घ्यायचे. थोडं तेल लावायचे, नाही लावलं तरी चालेल. पूर्ण अशी भाजायची नाही, थोडीशी कच्ची ठेवायची. दोन्हीकडनं पण आपण हे करून घेणार आहोत. भाजून झाल्यानंतर थंड होऊन द्यायचे. तुम्हाला त्याच्यावर पाहिजे तो मसाला तुम्ही त्याच्यावर लावू शकता. लसूण, अद्रक आणि मिरचीची हे होते पेस्ट, मी ते लावलेली त्याच्यावर. टोमॅटो केचप लावायचे थोडंसं. आता आपण बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं त्याच्यावर आपण टाकून घेणार आहोत. तुम्हाला ज्या भाज्या त्याच्यावर टाकायचे ते तुम्ही त्याच्यावर टाकू शकता. अर्ध्याच भागातच आपण हे टाकून घेतले. चीज टाकायचे. आता हे फोल्ड करून घ्यायचे. तवा पहिला गरम करून घ्यायचा आहे, मग बारीक करून तो एकदम छान भाजून घ्यायचा आहे. मोठ्या ह्याच्यावर करायचं नाही, बारीक ह्याच्यावरच भाजायचे हे, जेणेकरून आतलं सगळं ते कॉर्न वगैरे शिजलं जाईल. मध्ये मध्ये हलवायचे, दोन्ही साईडने पलटी मारायचे. ते थोडंसं तेल किंवा बटर पण लावलं तरी चालेल ह्याला. खरपूस असं भाजून घ्यायचं, असं कडक करायचे ते. तुमच्या पोरांना पण आवडेल. जर तुमच्या मुलं जर भाज्या खात नसतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्ही. तुम्ही बघता आता हे चांगलं भाजून झाले आपलं आणि कडक पण झालेले. आता तुम्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते कट करू शकता आणि मुलांना ते डब्याला देऊ शकता. ते बघते तुम्ही चीज पूर्ण आपलं हे झाले. आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.